अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारलेला आहे। त्यामुळे आता राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांनी ट्विटही केलेला आहे। विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा हा नार्वेकरांकडे दिला असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले। नार्वेकरांनी हा राजीनामा स्वीकारलेला आहे। आता पुढे अशोक चव्हाण यांची भूमिका काय असणार आहे, ते काय करतायत, काय बोलतायत, काय निर्णय घेतायत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। थेट जाऊया नांदेडमध्ये आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रवीण, मोठी बातमी आहे, अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। नार्वेकरांनी तो राजीनामा स्वीकारलेला आहे। आता भाजपच्या गोटातही हालचाली वाढू लागलेल्या आहेत। त्यांची भूमिका पुढची काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काय असू शकते त्यांची भूमिका आणि भाजपमध्ये काय बदल होऊ शकतात यापुढे? नक्कीच बऱ्याच दिवसापासून ही चर्चा सुरूच होती की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार आणि त्याचेच पडसाद हे पाहायला मिळत आहेत। आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री जे आहेत ते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। नार्वेकर यांनी तो स्वीकारलेला सुद्धा आहे। आता येत्या काळामध्ये भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा होत्या। आता भाजपमध्ये अशोक चव्हाण जाणार का हे पण पाहावं लागणार आहे। एकूणच पाहता आताच तुम्ही काही वेळापूर्वी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट केलेलं आहे की आणि जर आपण पाहायला गेलो तर मागच्या काळामध्ये जे ट्विट हँडल होतं चव्हाणांचं त्याच्यामध्ये प्रोफाईल जो पिक्चर होता त्यामध्ये राहुल गांधी स्वतः त्या प्रोफाईल पिक्चर मध्ये होते। पण आता चव्हाणांनी जे प्रोफाईल आहे ते बदललेलं पाहायला मिळालेलं आहे आणि स्वतः अशोक चव्हाण यांचा फोटो त्या ट्विट हँडलवर अशोक चव्हाणांनी टाकलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये आता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार का हे पण पाहावं लागणार आहे। अगदी प्रवीण, ज्यावेळी नाना पटोलेंकडे अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा दिलेला होता, पत्र दिलं होतं, त्यानंतर नाना पटोले हे थेट दिल्लीकडे रवाना झाले। तातडीनं ते दिल्लीला गेलेत। काँग्रेसच्या गोटात काय आता हालचाली होऊ शकतात, कारण नाना पटोले हे तातडीनं दिल्लीकडे रवाना झालेले आहेत? नक्कीच जे अशोक चव्हाण जे आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण जे आहेत ते काँग्रेसचे मोठे नेते महाराष्ट्रामध्ये मानले जातात। तसेच पाहता नांदेड हिंगोली ह्या मतदारसंघात सुद्धा अशोक चव्हाणांचा मोठा दबदबा आहे। एकूणच पाहता महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमधून अशोक चव्हाण जर गेले तर मोठा धक्का काँग्रेस पक्षाला असणार आहे। त्यामुळेच पटोले दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि एकूण पाहता आता दिल्लीमध्ये काय हालचाली होतात हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। प्रवीण, नांदेडमध्ये राजकीय चित्र कसं बदलू शकते, कारण अशोक चव्हाण एक मोठा चेहरा आहेत आणि जर ते भाजपमध्ये गेले तर नांदेडमध्ये कसं चित्र असू शकते राजकीय? काँग्रेसमध्ये नांदेडमध्ये चित्र कसं असेल? नक्कीच नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे आणि अशोक चव्हाणांच्या हातात पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्याच पद्धतीनं महानगरपालिकेचे जे बहुमत जे आहे ते अशोक चव्हाणांना आहे। त्यामुळे भाजपला याचा फायदा नक्कीच होईल। पण येत्या काळामध्ये जे नांदेडचे खासदार जे आहेत भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर हे आणि अशोक चव्हाण हे कट्टर विरोधक मानले जातात आणि हे आता भाजपामध्ये अशोक चव्हाण आल्याच्या नंतर हा पक्षामध्ये कसा समन्वय साधला जातो आणि कुणाकडे किती अधिकार असतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रवीण, अशोक चव्हाण यांचा राजकीय इतिहास फार मोठा आहे। अनेक त्यांनी पदं भूषवलेली आहेत। मुख्यमंत्री सुद्धा ते महाराष्ट्राचे होते। मात्र एका घोटाळ्या संदर्भात त्यांचं नाव जोडलं गेलं आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलंय। जर ते आत्ताच्या घडीला भाजपमध्ये गेले तर ते सगळे घोटाळे पुन्हा एकदा बाहेर येऊ शकतात का? काय शक्यता वाटते? नक्कीच भाजपच्या नेत्यांनी आदर्श घोटाळ्याच्या संदर्भामधले मोठे कागदपत्र दिल्याचं हे आपण पाहिलेलं आहे। पण आता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यावर काय चित्र निर्माण होतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे। येत्या काळामध्ये आदर्श घोटाळा पाहायला गेलं तर भाजपांनी सुद्धा त्यावेळेस भरपूर तो उचलून ठेवला होता। आता भाजपमध्ये झाल्यावर आता काय चित्र पाहायला मिळतं ते महत्त्वाचं ठरणार आहे।
अगदी प्रवीण, अशोक चव्हाण हे एक मोठा चेहरा आहे, तर पक्ष सदस्यत्वाचा त्यांनी आज राजीनामा दिलेला आहे। पुढचं चित्र लवकरच स्पष्ट होईल, मात्र या निमित्तानं आणखीन एक माहिती समोर येते। भाजपनं जी आज त्यांची राज्यसभा उमेदवारांची जी यादी जाहीर करणार होते, ती यादी देखील त्यांनी थांबवलेली आहे। त्यामुळे आता अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याची शक्यता देखील वाढल्याचं चित्र दिसते। भाजपकडून तशा हालचाली सुरू झाल्या, त्याबद्दल काय वाटतंय? नक्कीच दिल्लीमध्ये हा जो जर दिल्लीमध्ये सध्याला हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि भाजपाकडून सुद्धा यादी थांबवण्यात आलेली आहे। येत्या काळामध्ये अशोक चव्हाणांना त्यामध्ये संधी मिळते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि अशोक चव्हाणांना संधी दिली तरीही काही नवल मानू नये असं वाटतंय। अगदी, त्यामुळे आता अशोक चव्हाणांकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे, ते भाजपमध्ये जात आहेत की ते काय वेगळी भूमिका घेत आहेत हेच पाहावं लागणार आहे। प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि या राजीनाम्यानंतर आता राजकीय हालचाली वाढू लागलेल्या आहेत, कारण आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे, त्यानंतर भाजपच्या गोटातही हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्याची शक्यता देखील वाढलेली आहे। अर्थातच अशोक चव्हाण आता काय भूमिका घेत आहेत, भाजपमध्ये जात आहेत, काय निर्णय घेत आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र दिल्यानंतर आता नाना पटोले हे दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा राहुल नार्वेकर यांनी स्वीकारलेला आहे।